श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 69वा दशम स्कंध गोपीगीत गोपींचे सांत्वन। श्री शुकाचार्य परीक्षितीला म्हणाले, राजा, त्या गोपींचा तो विलाप ऐकून भगवंताचे हृदय द्रवले। कृष्ण करुणाघन आहेत, ते तृषार्तावर करुणाजलाचा वर्षाव करतातच। ते त्या विलाप करणाऱ्या गोपींच्या मध्ये एकदम प्रगट झाले। एक नटखट हास्य त्यांच्या मुखावर विलसत होते। गळ्यात त्यांना प्रिय असलेली वृंदापुष्पमाळा होती। पितांबर परिधान केला होता, त्याची झळाळी सर्वदूर पसरली होती। त्यांना पाहताच निश्चेष्ट पडलेल्या शरीरात प्राणांचा संचार होताच ते ताडकन उठून उभे राहावे। वसंताच्या आगमनाने झाडावर, वेलींवर, फुलांवर नवे नवे सगळ्या आसमंतावरच टवटवी यावी। प्राणकंठाशी आलेल्या चकोराला चंद्रमुख दिसावे, चातकाच्या आ करून पसरलेल्या चोचीत स्वातीचा थेंब पडावा, तसा त्या गोपींच्या देहात प्राणाचा, चैतन्याचा, चेतन परमात्म्याचा संचार झाला। त्यांना तो आनंद प्रगटच करता येईना इतके ते हर्षविभोर झाले। कुणी कृष्णाचे दोन्ही हातच हातात घेऊन कुरवाळू लागली, कुणी क्रुद्ध होऊन मोठे डोळे करून कृष्णाकडे एकटक पाहू लागली। एक गोपी कृष्णाकडे असे बघू लागली की जणू ती कृष्णाला डोळ्याने प्राशन करून हृदयात ठेवत आहे। एखाद्या साधकाला, मुमुक्षुला परमात्मा भेटला म्हणजे तो जसा त्रिविध पापमुक्त होतो व परमानंदात निमग्न होतो, तशा त्या गोपी विरहव्यथा विसरून अत्यानंदाने बागडू लागल्या। कृष्णांनी त्या गोपींवर प्रसन्न होऊन त्यांच्याबरोबर यमुनेच्या वाळवंटात प्रवेश केला। त्या दिवशी शरद ऋतूतील पौर्णिमा होती। जिकडे तिकडे शुभ्र धवल शीतल अशा चांदण्यांची शिंपण झाली होती। निशिगंधासारख्या रात्री फुलणाऱ्या फुलांचा मंद सुगंध घेऊन धुंद समीर वाहत होता। अशा मोहक वातावरणात सर्वांचीच मने नुकत्याच उमललेल्या। गोपींनी आपल्या वक्षस्थळावर आच्छादित केलेली वस्त्रे काढली, ती कृष्णसख्याला बसण्यासाठी अंथरली। भक्तांच्या, योग्यांच्या हृदयातच बसणाऱ्या भगवंताला हृदयावरणाचे प्रतिकात्मक आसन केले। सर्वजणी श्रीकृष्णांच्या भोवती गोळा झाल्या। प्रत्येकीला आपल्या इष्टाची दृष्टादृष्ट हवी होती। कुणी कृष्णाच्या हातांना हातात घेऊन कुरवाळत होते, कुणी त्याचे पाय मांडीवर घेऊन दाबून देत होते, कुणी त्याच्या कुंतल केसातून आपली मऊ मुलायम बोटे फिरवीत होते। आपण प्रेम करतो हे माहीत असतानाही कृष्ण आपल्यातून निघून लुप्त झाला म्हणून रागावलेली गोपी म्हणाली, कृष्णा, प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करणारे काही लोक असतात, ते न करणाऱ्यांवरही प्रेम करणारे असतात। हे तर ठीक आहे, पण प्रेम करणाऱ्यांवर व न करणाऱ्यांवरही प्रेम न करणारे जे असतात त्यांना काय म्हणावे? राजा भर्तृहरीच्या नीतिशतकात असाच प्रश्न आहे। येके पुरुषाः परार्थ घटकाः स्वार्थान् परित्यज्य ये सामान्यस्तु परार्थमुद्यमः भूतः स्वार्थाविरोधेन तेमी मानुष राक्षसाः परहितं स्वार्थाय निघ्नान्ति ये निघ्नान्ति निरर्थकं पराहितं ते केन जानीमाहे। या श्लोकात 4 प्रकारची माणसे सांगितली आहेत, पण पहिल्या तिघांना काही नाव तरी ठेवता येईल, कारण दुसऱ्याच्या हितासाठी स्वार्थ त्याग उत्तम पुरुष, दोघांच्याही स्वार्थाचा विचार करणारे सामान्य जन, स्वार्थासाठी पराहिताचा नाश करणारे राक्षस असतात। पण स्वार्थ नसूनही उगाच दुसऱ्याचे नुकसान करणाऱ्याला काय म्हणावे? इथे गोपी प्रेमाविषयी निर्विकार असणाऱ्याला काय म्हणावे असा प्रश्न करतात। खरे तर भगवंताच्या प्रेमाविषयी बोलताना संतांनी ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावेण प्रीती असे म्हटले आहे। भगवंतांनी उत्तर देताना हेही लोक 4 प्रकारचे असतात असे सांगितले आहे। 1. आत्मलीन झालेले। 2. जे सर्व कर्तव्य कर्मे करून निवृत्त झालेले आहेत। 3. प्रेमी जन, अनभिज्ञ। 4. जाणीवपूर्वक लोकांचा द्रोह करतात ते। गोपींचा रोख कृष्णाच्या कृतीवर असला तरी कृष्णाने त्यातील मर्मच समजावून सांगितले आहे। प्रेम करणाऱ्यावर मी प्रेम दाखवित नाही, ते त्यांची चित्तवृत्ती सदैव माझ्यातच राहावी, त्यांचे कल्याण व्हावे वरून। पण तुम्ही तर सर्व काही त्याग करून माझ्या चित्तवृत्तीने स्थिर झालात। मी तुमचाच ऋणी आहे, तेव्हा लौकिक तत्व जाणून मला ऋणमुक्त करा।